गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून पडलेल्या पावसानं खरीप हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय। या संकटाला तोंड देत असताना शेतकऱ्यांचं आर्थिक गणित देखील कोलमडलंय। लातूरमधील शेतकऱ्यांची देखील अशीच काही अवस्था झाली आहे। पाहुयात शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका। लातूरच्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट। मजुरीचे भाव वाढले, सरकारची मदत अपुरी। सोयाबीनचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालं। आता मात्र मागील 2-3 दिवसापासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। त्यामुळे काही प्रमाणात पीक पदरी पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी उर्वरित सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे। मात्र आता या शेतकऱ्यांसमोर मजुरीचं संकट उभं राहिलंय। तर सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा सोयाबीन काढणीचा खर्च जास्त होत असल्यानं आमचं आर्थिक गणित कोलमडलं असल्याचं शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। सध्या काढणी सुरू आहे। 6,000, 5,000-5,500 रुपये असे रोजगाराचा भाव आहे। त्याच्यामध्ये ते एकतर पावसानं सगळं सोयाबीन गेले, काहीच राहिले नाही। जी राहिले ती बी शिल्लक काही म्हणजे का 2-3 कट्टे 4 कट्टे का निघल, त्या विषय मालाला का डॅमेज झाला, त्या बी मालाला का भाव लागल, ही बी काही आपण म्हणजे तिथं काही शाश्वत नाही, म्हणजे किती भाव लागल का नाही ते। 5,500 रुपये एका बॅगला काढायला घेऊन आले। 1 एकर रान एका बॅग मध्ये निघतं आणि सोयाबीन निघला 3 ते 4 कट्टे 50 किलोचे, भावाच्याला 33 रुपये क्विंटल। काय करावं लागेल त्यांना शेतकऱ्यांचा? साहेब कमीत कमी एका हेक्टरला 50-60 हजार रुपये शासनाने द्या। मजुरीचे भाव 5,500 ते 6,000 रुपये एकरी काढणीचा भाव आहे आणि त्याच्यामध्ये बनबीवर लागणारे 2 मजूर आहेत। त्या मजुराला 700 रुपये हजेरी द्यावी लागते। म्हणजे 7 दुनी 1400 रुपये ती आणि 5,500 ते 6,000 रुपये ही, असं एकूण जर खर्च लावला तर जवळपास 7 ते 7,500 रुपये ही सोयाबीनच्या काढणीचा खर्च आहे। नांगरणी 2,500 रुपये, पाळी 1,200 रुपये, मोगडणी 1,500 रुपये, बियाणे 2,500 रुपये, खत बॅग 1,500 रुपये, पेरणी 1,500 रुपये, दुंडे कोळपणी 1,500 रुपये, खुरपणी 3,000 रुपये, पहिली फवारणी 2,000 रुपये, दुसरी फवारणी 2,000 रुपये, काढणी 6,000 रुपये, मळणी 900 रुपये, तर वाहतूक 200 रुपये। 1 एकर साठी एकूण खर्च 36,300 रुपये। एकीकडे सोयाबीन काढणीची लगबग सुरू असून एकरी 5 ते 6,000 रुपये मजुरी घेतली जाते। मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे हात देखील दगडाखाली असल्यानं दिवसाकाठी 10 ते 12 जणांमध्ये फक्त 300 ते 400 रुपये मजुरी मजुरांच्या हातात पडते। त्यामुळे ही मजुरी परवडत नसल्याचं मजूर सांगतात। काळीची एक बाग निघाल्या 500 रुपये हजेरी आहे, 5,000ला बॅग आहे। का परवडणार आहे मंजुराला? शेतकऱ्याला गेल्या म्हणून बिजुराला आणि आल्या म्हणून बिजुराला आमच्या मंजुराच्या पोटावर पाय पडायला, आम्हाला केल्याशिवाय मार्ग नाही। आम्हाला हजेरीच परवडणार झाले। जसं शेतकऱ्याला मदत केला तसं आम्हाला बी मदत करा। एका एकरसाठी येणारा खर्च आणि उत्पादनात होणारी घट पाहता शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहायला मिळते। तर सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून या मदतीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही। त्यामुळे दिवाळीपूर्वी सढळ हाताने सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात येते। हे सगळे आकडेमोड त्यांनी फुगवून दाखवलेले आहे। एकीकडे शेतकऱ्यांना 8,500 महाग त्यांनी जाहीर केले आणि आता सांगतात की आम्ही 18,500 येणाऱ्या काळामध्ये 10,000 अधिकच्या रब्बीच्या पेरणीसाठी म्हणून त्यांनी द्यायचं घोषणा केली आहे। 10,000मध्ये 1 हेक्टरची पेरणी करून दाखवाव्या मुख्यमंत्र्यांना, त्यांचे आम्ही उदो करू। त्याच्यामुळे हे सगळं लबाडाचं आवतं नाही, जेवल्याशिवाय काही खरं नाही। त्यांनी घोषणा केलेली रक्कम सुद्धा आमच्या खात्यावर येईपर्यंत ही खरं नाही। एकीकडे पिकांचं झालेलं नुकसान आणि दुसरीकडे वाढलेली मजुरी यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। त्यामुळे आता यावर सरकार काय दखल घेणार आणि शेतकऱ्यांना त्याप्रमाणे मदत करणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.